उपवास म्हटलं की नेहमीच काहीतरी वेगळं खावंसं वाटतं, म्हणून म्हटलं चला आज उपवासाचा एखादा वेगळा पदार्थ करूया। त्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण पहा। घरात रताळी होती, त्यातील 2 रताळी स्वच्छ धुवून उकडून घेतली। आता ही उकडलेली रताळी थोडी थंड झाल्यावर सोलून घ्यायची आणि सोलल्यावर अशी स्मॅश करायची। आपण घेतलेली रताळी चवीला मात्र गोड असावी, कारण बऱ्याच वेळेला असं होतं की रताळी चवीला पानसट असतात। रताळी जितकी चवीला गोड तितका हा पदार्थ खूप छान होतो। आता यामध्ये दूध पावडर घालायची। आपण वाटीभर दूध पावडर घातली आणि त्याचबरोबर साबुदाणा आणि वरई तांदळाचं पीठ मात्र आपण अर्धी वाटी घातलेलं आहे। आता हे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित असं मिक्स करून छान एकत्र करून घ्यायचं। सर्व साहित्याचा असा गोळा तयार होतो। हा गोळा छान असा झाकून ठेवायचा, म्हणजे यामध्ये आपण घातलेलं पीठ छान फुलतं आणि ते घट्ट होतं। आता यातला थोडासा गोळा घ्यायचा आणि यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट घालायचे। तुम्हाला जर ड्रायफ्रूट घालायचे नसतील तर ही स्टेप तुम्ही स्किपही करू शकता। ड्रायफ्रूट घालून आपला गोळा तयार आहे। आता या गोळ्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। पाहू शकता आपले सगळे गोळे छान असे वळून झालेले आहेत। आता उरलेल्या पिठाचा एक गोळा करायचा आणि गोळा छान असा वळून घ्यायचा। वळलेल्या गोळ्यावर आपण केलेला छोटासा गोळा ठेवायचा आणि हा गोळा आत घालून पूर्ण असा व्यवस्थित छान वळून घ्यायचा। याच पद्धतीने उरलेले सर्व गोळे वळून घ्यायचे। पाहू शकता आपले सर्व गोळे छान वळून झालेले आहेत। आता एका भांड्यात गरम दूध घ्यायचं, यात वेलची पावडर घालायची आणि त्याचबरोबर केशर, आवडीनुसार साखर। आता हे घातलेलं सर्व साहित्य अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। दुधाला छान साखरेचा गोडवा येतो आणि त्याचबरोबर वेलची पावडर आणि केशरचा फ्लेवर येतो। केशर तुम्ही स्किपही करू शकता। आपण केलेले गोळे तळण्यासाठी तुपाचा वापर केला आहे, तुम्ही तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकता। तूप छान गरम झाल्यावर गॅसची फ्लेम मीडियम करून हे सर्व गोळे तळून घ्यायचे, अगदी आपण गुलाबजाम तळतो तसेच। याच पद्धतीने आपण सर्व गोळे छान तळून घेणार आहोत। हे गोळे मात्र गॅसची फ्लेम मीडियम करूनच तळायचे, गॅसची फ्लेम अजिबात हाय करायची नाही, कारण त्यामुळे गोळे पटकन करपतात आणि आतून कच्चेच राहतात। पाहू शकता आपण तळलेले गोळे अगदी व्यवस्थित छान तळून झालेले आहेत। आहा मस्त। हे गोळे तळल्यावर तुम्ही वाटीत घालून त्यावर दूध घालून असेच खाऊ शकता, किंवा हे गोळे नुसते सुद्धा खाऊ शकतात, तसेही हे गोळे खायला खूप छान लागतात। उद्या सकाळी जर डब्यासाठी हे गोळे न्यायचे असतील तर असे दुधात मुरवून ठेवू शकता आणि कधीही खाऊ शकता। दुधात मुरलेले गोळे 2 ते 3 दिवस सहज टिकतात। रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन नक्की दाबा।